माझी इच्छा होती रे, जेव्हा मी गाडी घेईल ना तेव्हा गणपती माझ्यासोबतच पाहिजे नेहमी, त्यामुळे मी गाडीवरती गणपती बाप्पा लावलो. या काकाने आहे ना आपल्याला वकवून मारला असं आहे बघा. हे दोन काका आहेत. नमस्कार मंडळी, मी तुमचा कुणाल शिलार. आपल्या दिनचर्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या दिनचर्या ब्लॉगमध्ये आज आपण चाललो आहे आपली सुंदरी. ही आपल्या जयची गाडी आहे. आपण ही रात्री घेऊन आलो आणि काल एक इन्सिडेंट झालं की अचानक गाडी रात्री बंद पडली, जी आपली सुंदरी आहे. आणि तिची बॅटरी, कंपनीने बॅटरी दिली आहे ना ती संपली आणि त्यामुळे ती गाडी बंद पडली तिथेच. मग आपण चिराग भाऊ आहेत आपले MD कॉलेजजवळ, त्यांच्याकडे आपण दिले. तर आता आपण जाऊया, जयची गाडी चालू आहे, जरा बघूया. खूप दिवसांनी चालवतो आहे, काल रात्री घेऊन आलो मी आणि आता आपण चालू आहे गॅरेजवरती. तुम्ही काही आता शॉर्ट्स बघा व्हिडिओजमध्ये. तर मित्रांनो, आत्ता आपण पोचलो आहे लोअर परेलच्या ब्रिजवरती, सेनापती पापड मार्ग येते. आणि हा जो ब्रिज आहे ना आत्ता चालू झाला आहे. ॲक्च्युली इथे आता खूप गर्दी होते, कारण की एल्फिस्टन ब्रिजचं काम चालू असल्यामुळे इथे आता खूप गर्दी होते. तर आपण आता इथून जाऊया, बघूया. गाडी आपली ॲक्च्युली गाडी लागले इथे कॉटन ग्रीनला आपण लावले काल शाळेची, इथे जिथे माझी शाळा होती पहिली जुनी, त्या शाळेजवळ आपण गाडी लावली. आणि ही आहे ना, ही ट्रॅफिक काय बोला सांगा तुम्ही, या अशा ट्रॅफिकमधून गाडी चालवायची. तर मित्रांनो, काय झालं माहिती आहे का, ॲक्च्युली काल जयेश आणि आम्ही लोक गाडी माझी बंद पडली, त्यामुळे मी जयेशला फोन केला. जयेश आणि सर्वेश दोघंजणं आले आणि जयेशची गाडी मी आता चालवतो. आणि माझी गाडी जयेश काल रात्री तिकडे काळाचुकीला घेऊन गेला, कारण की चिराग भाऊ यांच्या इथे आहे ना थोडा पार्किंगचा इश्यू होता, त्यामुळे माझी गाडी त्यांनी तिकडे घेऊन गेला शाळेची. ते त्याला जस्ट त्याला मी फोन केला होता की असं असं झालं, त्यांनी मला सांगितलं. तर त्यामुळे आपण माझी ही जयची गाडी तिथे आपण पार्किंगला लावू आणि नंतर मग तिथून आपली गाडी घेऊन सुंदरीला घेऊन आजच्या दिवसाचं काम करून टाकू तिचं. ॲक्च्युली तिचं काल बॅटरी लावली, पण अजून त्याचं काय फॉल्ट समजला नाही आहे. आय गेस बघूया आज काय होतं आहे, बघूया जाऊन. आणि आता आपण जिथून आलो ना यार, काय ट्रॅफिक होती यार तिथे, एकदम डेंजरवाली ट्रॅफिक होती. कशी तरी गाडी त्यातून निघाली. बायापाटीचं सर्विस असतं ना आता, काही काम 25 झालं. असा व्हिडिओ तुम्हाला दाखवला असता काय सीन आहे आणि काय नाही ते. हे काका दिसतात का आता, तुम्ही आता लाचचा टेक पाहिलात ना, या काकाने आहे ना आपल्याला वकवून मारला असं आहे बघा. हे दोन काका आहेत. ॲक्च्युली त्यांनी मी इथं गाडी आणली वरती. मी सीन काय झाला माहिती आहे का, मी तिथून आलो तुमच्याशी बोलत आणि मला माहीतच नाही टर्निंगला होते ते काका, पण मी कसं तरी करून मोबाईल ठेवून दिला. ॲक्च्युली माझी चुकी होते, असं करायला नाही पाहिजे, पण काय करायला लागणार, तुम्हालासुद्धा असं दाखवायला लागणार, काही गोष्टी सांगाव्या लागणार. त्यामुळे आपण असं करतो, कारण की आपण आता एकटेच आहोत, असं करावं लागेल. काका सॉरी, तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर. आता पण जाऊया, आता गाडी घेऊया आपली. तर मित्रांनो, आपण पोचलो आहे अभ्युदय शाळेची. ते मी आपली सुंदरी काल रात्रीपासून इथं उभी आहे, एकटीच वाट बघते माझी कधी येतो आहे. आणि मी कधी हिला घेऊन चाललो आहे तर काम 25 करायला. काम 25 म्हणजे तिची बॅटरी खराब झाली आहे, ती आपण चांगली करायला घेऊन चाललो तिचं. तर जाऊया आता, निघूया, कारण की खूप वेळ होत चालला आहे. आता वाजलेत बघा किती, बरोबर 12ला 3 मिनिट आहेत, 12 3 का 2 मिनिट आहेत. तर निघूया, मी गाडीचाच काम 25 करून टाकूया, कारण की असं बघवत नाही यार गाडीला. मला जयची चावी माझ्याकडेच राहिलाच, मला देऊ संध्याकाळी आल्यानंतर. पण आज हिचं काम करायचंच आहे काय पण करून, आणि गाडी घेऊन जायची आहे आपल्याला त्याच्याकडून. चिराग भाऊ यांच्याशी आपण संपर्क आता केलेला, तो बोलला गाडी घेऊन ये, तुझं काम होऊन जाईल 1 तासाच्या याच्यामध्ये, तुझं काम होऊन जाईल. बघूया, त्याचं काम 100% करेल तो, चांगलं विश्वास आहे. आपण खूप वेळा त्याच्याकडे काम केलं आहे गाडीचं त्याच्या आधी पण. जाऊया. गाडीचं सीन काय माहिती आहे का, हे बघा, हे जे 12.5 आहे ना, ते चिरागचं म्हणणं आहे की ते आता त्याच्याकडे त्याचा नॉलेज आहे, तो बोलतो की बॅटरी टाकल्यानंतर मग ते 15च्या वरती जायला पाहिजे.
पण ते जातच नाही. तर ते बोलतं की वायरी विरीचा काहीतरी इश्यू असेल, त्यामुळे असं काहीतरी झालं असेल. तर ते तो पूर्ण काढणार आहे, गाडी पूर्ण खोलणार आहे. तर त्यासाठी रात्री लेट गेलो ना आम्ही त्याच्याकडे, त्यामुळे तो बोलला की मॉर्निंगला घेऊन ये. आणि मॉर्निंग होऊन गेलेली आहे. आता आपण जाऊया. आणि हे नाही आपण का लावलेलं माहिती का गणपती ते, कारण की काही पोरा बिरा आहेत ना ते बसतात वगैरे, ते गणपतीला खेचायचा प्रयत्न करतात उंदीर मामाला. असं खूप वेळा झालं आहे, 2-3 वेळा. पण माझी इच्छा होती की जेव्हा मी गाडी घेईल ना तेव्हा गणपती माझ्यासोबतच पाहिजे नाही. त्यामुळे मी गाडीवरती गणपती बाप्पा लावलं. गाडीवरती नाव पण होतं बघा, खाली नाव आहे आणि गणपती बाप्पा पण आहे. तर आता निघूया गाडीसाठी. हे काय भारी केलं आहे बघा ना, सही आहे ना, खूप मस्त केलं आहे, कडक कडक. जसं आपल्या गणपतीमध्ये आपण डेकोरेशन वगैरे करतो तसंच काही केलं आहे. कोणतरी महाराज वगैरे कोणतरी आहेत, ते प्रवचनासाठी आले. आणि हे जैन लोकांचं आहे, खूप सुंदर केलं आहे, मलासुद्धा आवडलं. एंट्रन्स जो केला होता ना, का पाचशा केला होता. तर आता आपण चाललो आहे सुंदरीला घेऊन काम परचेस करायला आज. म्हणजे आज काय पण करून आपलं तिचं काम व्यवस्थित करून घ्यायचं आहे. जाऊया. तर मित्रांनो, इथूनच बरोबर आपण आता मगाशी आलो ना वरतून, मला पोलीस दाखवले बरोबर, ते आता खालीच आहेत. तर नको आपण जास्त मस्ती नको करूया, जाऊया इमानदारीत. आणि हे 12.5 होतं ना मगाशी, आता 12.1 आलं. 12.1. तर त्यांनी मला सांगितलं होतं की गाडी आरामात घेऊन ये, 15-20च्या पुढं नको घेऊन जाऊस, कारण की मला एकदा परत बंद पडली तर गाडी धक्का मारत घेऊन यायला लागेल. त्यामुळे मग हळूहळू गाडी घेऊन चाललो आहे. बंद पडली तर कोण भाई मेहनत करेल, एवढी धक्का मारत घेऊन जायची. जाऊया आरामात, कशाला धावपळ उगाच. तर जाऊया गाडी घेऊन, डायरेक्ट चिराग भाऊंची तर भेटू आपण. तर मित्रांनो, आपण पोचलो आहे रॉयल ऑटो पार्ट्समध्ये. आणि हे जे पाहताय ना, हे माझा हात आहे बरोबर, ते चिराग भाऊ आपले. आणि त्यानेच आपल्याला सगळं गाडीचं अदरवाईज काम केलं आहे. जेव्हा आपण गावी वगैरे जातो तेव्हा छोटे छोटे कामं असतात, त्यांच्याकडून करून घेतो. आणि आता बघूया ते काय सांगत आहेत, तुम्हाला सांगतो मी की काय काम निघालं आणि काय नाही. तर तुम्हीसुद्धा रॉयल ऑटो पार्ट्समध्ये या, तर खूप सुंदर काम करून देतात. आणि आपले चिराग भाऊ आहेत. हे चिराग भाऊ आणि हे रॉयल ऑटो पार्ट्स चिराग भाऊ आहेत. आणि आता काम चालू करतात. ओके, अजूनपर्यंत त्याचं काही समजलंच नाही आहे, कुठली काय वायर खराब झाली की काय माहीत नाही. ते 12 पॉईंटच्या पुढे जातच नाही आहे. चिराग भाऊ आहेत आणि आता काम चालू करतात. तर मित्रांनो, बहुतेक आहे ना बंदराने काम 25 केलं असं वाटतं, कारण की वायर 4 ते 5 वायर कट केले मित्रांनी. ते शोधतायत काका कधीपासून, त्यांना ते पॉईंटच भेटत नाही नक्की काय इश्यू आहे आणि काय नाही. ते पूर्ण गाडी खोलावी लागेल असे बोलत आहे. बघूया त्यांच्या ह्याने काय करतील ते. आता जे करतील ते चांगलंच करतील. बघूया आता गाडी पूर्ण खोलत आहे. यार मला असं वाटतं उंदीरमामानेच काम 25 करून ठेवलं आहे. बघा 100% काम होतं आहे. तर मित्रांनो, मला सांगितलं ना मगाशी की उंदराने चावलेलं, म्हणून तेच उंदराने काम 25 केलं आहे. त्याने 4 वायर चावले, 4. तर मला सांगतो ना की कोटिंग लावूनसुद्धा उंदराने चावलं आहे. सांगू शकता तुम्ही आता आपण कशासाठी लावले ते कोटिंग. काय बोलणार उंदरा लोकांना, बाई माझीच गाडी का दिसते. आपण हे उंदरचं काम 3 ते 4 वेळा करून झाले. त्याच्यानंतर आपण कोटिंग वगैरे केली, काम झाले व्यवस्थित आणि गाडी व्यवस्थित चालू झाली. परत आज आपण
कुणालच्या गाडीचा बॅटरी चार्जिंगचा इश्यू होता, तो सॉल्व्ह करून दिला. आपल्याकडे सगळ्या बाईक्सचं, सगळ्या स्कूटर्सचं सर्व्हिस, पेंटिंग रिस्टोरेशनचं काम होतं. आपण लोकेटेड आहे नियर MD कॉलेज बिहाइंड KM हॉस्पिटल परेल. आपल्याकडे सर्व बाईकचे ॲक्सेसरीज, फॉगलाईट्स, हॉर्न्स, जेवढा तुम्हाला ॲक्सेसरीज हवं आहे, जो कोणत्याही बाईकचं हवं आहे सगळं भेटून जाईल. विथ इन्स्टॉलेशन आपण काम करतो आणि 100% गॅरंटी आणि सोल्युशन्स होतं. तुम्ही सुद्धा या रॉयल ऑटो पार्टमध्ये. हे चिराग भाऊ आहेत. चिराग भाऊंचा आपण नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ. चिराग भाऊचा तुम्ही भेटू शकता, त्याला कॉल करू शकता. कधी त्यांचा शॉप कधी बंद असतं चिराग तुमचं? फक्त मंडेला बंद असतं, बाकी 24/7 आपण चालू असतो. फक्त सर्व्हिससाठी 24/7 चालू आहे. गाडी कुठे तुमची लालबाग परेल, दादर, कोल्हापूरपर्यंत कुठे गाडी बंद पडेल 24/7 आपली सर्व्हिस अवेलेबल. गाडी फक्त पिकअप ड्रॉपसाठी 24/7 आहे. बाकी शॉप आपलं सकाळी 10 ते संध्याकाळी रात्री 10 वाजेपर्यंत चालू आहे. तुमचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल चिराग भाऊ यांचा. तुम्ही व्हिजिट करा इथे येऊन. काम एकदम 100% चांगलं झालं आहे, बघू शकता. पहिलं आपलं काहीतरी जे 12 पॉईंट आहे ना ते वाढेल जसं आपण रेस वगैरे देतो ना गाडी चालू केल्यानंतर. ते आता तुम्हाला असं दिसतंय. थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो मी आता शोपर्यंत. तुम्ही इथे येऊन व्हिजिट करा. चिराग भाऊ आहेत आणि ते समोर दिसतात ते चिरागचे वडील आहेत. तर तुम्ही येऊन इथे व्हिजिट करा. खूप छान 100% काम तुमचं चांगलं होणार. तर मित्रांनो आता आपण निघालो आहे. काम एकदम परफेक्ट झालं आहे आणि परत चिरागने खूप चांगलं काम करून दिलं आणि फास्ट काम करून दिलं. ॲक्च्युली त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की 2 ते 3 तास लागतील, पण त्या भाईने आहे ना 1 तासाच्या आतमध्येच काम करून दिलं. खरंच त्याला मानला पाहिजे. चिराग भाऊ तुझा व्हिडिओ बघत असेल ना, खरंच खूप सुंदर काम केलं. खरंच मानला पाहिजे. तर आता निघूया आपण. आता जाऊया घराकडे. आजच्या दिनचर्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. आपण भेटूया का नव्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.